नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजक. तर आज शेतकरी दिवस. तर मी सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. मित्रांनो, शेतकरी हा शब्द नुसता 4 अक्षराचा नसून हा जगाचा पोशिंदा आहे, जगाचा मायबाप आहे, आपल्या देशाचा मायबाप आहे, आपल्या राज्याचा मायबाप आहे. कोणी किती श्रीमंत असला तर त्याच्याकडे किती पैसा अडका सोनं अडका असलं तर ते पैसे अडके सोनं नाणं ते फ्राय करून त्या ठिकाणी खाऊ शकत नाही. जे शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो माल त्या ठिकाणी पिकवला जातो ते अन्नधान्यच त्या ठिकाणी खाल्लं जातं. त्यामुळे शेतकरी खरंच आपल्या या देशाचा आपल्या या राज्याचा मायबाप आहे. मित्रांनो, यावर्षी शेतकऱ्यांचं खूप मोठं दुर्भाग्य या ठिकाणी म्हणावे लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं, खूप मोठा पाऊस त्या ठिकाणी पडला होता, तर अक्षरशः आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी भेटीगाठी घेतल्या. तर अक्षरशः शेतकरी आम्हाला पाहून त्या ठिकाणी ढसाढसा रडत होते की भाऊ, आमच्या शेतातलं खूप माल या ठिकाणी खराब झालेला आहे, आमची मक्का सडून गेलेली आहे, आमचे कपाशी त्या ठिकाणी सडून गेलेले आहे, आमची अद्रक त्या ठिकाणी खराब झालेली आहे. तर कुठेतरी यावर्षी शेतकऱ्याला खूप मोठं संकट आलं असता, पण बरेच शेतकरी या संकटाला न जुमानता या संकटासह संघर्ष करताना शेतकरी बांधव या ठिकाणी दिसतो. आणि किती सुख दुःख असो, पण या शेतकरी हा शेतीतले जो माल पिकवण्याचं या ठिकाणी काही सोडत नाही. कारण त्याला वाटतं की मी जर आज या ठिकाणी हार मानली तर या जगाचं ओझं माझ्या खांद्यावर आहे, आणि जर आज मी या ठिकाणी डगमगलो तर कुठेतरी माझ्या देशाचं माझं राज्याचं या ठिकाणी काय होईल. तर कोणत्याही संकटाला न जुमानता प्रयत्न कष्ट जो शेतकरी त्या ठिकाणी कबाड कष्ट करत राहतो. जरी आता त्या पावसाळ्यात काही पिकलं नाही, पण येणाऱ्या पुन्हा दुसऱ्या पिकामध्ये मेहनत करून अजून 2 पैसे कसे कमवले जाईल यासाठी सतत धडपडत प्रयत्न करत असतो. आणि कुठेतरी या कष्टाच्या माध्यमातून आपल्या मुलाबाळांचं शिक्षण करण्याचं काम शेतकरी बांधव या ठिकाणी करत असतो. मित्रांनो, शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे, पण कुठेतरी शासनाचं या शेतकरी बांधवाकडे लक्ष आहे का? कारण आपण पाहू शकता की सगळ्याला दिवसा लाईट त्या ठिकाणी असते, पण या शेतकऱ्या बांधवालाच रात्रीची लाईट त्या ठिकाणी असते. कारखान्यामध्ये दिवसा लाईट असते आणि शेतकरी बांधवाला विजू काट्याचं पाण्या पावसाचं त्या ठिकाणी रात्रीला उन्हाळी थंडीचं त्या ठिकाणी रात्रीला पाणी भरण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागतं. मग त्या रात्रीच्या टायमाला बिबट्या असो, वाघ असो, सर्प असो, अशा अनेक संकटाला त्या ठिकाणी सामोरे जावे लागतं. आपण वृत्तपत्रामध्ये बऱ्याच बातम्या या ठिकाणी पाहत असाल की पाणी भरताना शेतकऱ्याला करंट त्या ठिकाणी लागले, किंवा रात्री पाणी भरताना शेतकऱ्याला सर्पदंश त्या ठिकाणी झाला. अशा अनेक कारणाने शेतकरी बांधव कबाड कष्ट करत असताना या ठिकाणी मृत्युमुखी पडतो. कुठेतरी शासन सगळ्याकडे लक्ष देतं आणि ज्या शेतकऱ्याच्या माध्यमातून देश या ठिकाणी जातो त्या शेतकरी बांधवावरच या शासनाचं दुर्लक्ष असतं. आता माग जी आमदारकीची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, तर या निवडणुकीमध्ये शेतकरी बांधवांना आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येईल. पण मित्रांनो, झाले 1-2 वर्ष या ठिकाणी झाले, पण अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी झालेली नाही. त्यानंतर आता यावर्षी शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तिची नुकसान भरपाई त्या ठिकाणी थोडीफार मिळालेली आहे, पण कुठेतरी शेतातला जो माल पिकला होता त्या मालाला भाव या ठिकाणी व्यवस्थित देण्यात आलेला नाही. तर कुठेतरी आपण वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी पाहत असाल की बऱ्याच आपल्या चिंचोली परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या या ठिकाणी केलेल्या आहे. कारण कुठेतरी सावकारांचं कर्ज, किंवा खत बीजवाल्याचे पैसे देण्याचा, किंवा मुलांच्या शिक्षणाचा, किंवा मुलींच्या लग्नासाठी कुठेतरी बापावर कर्जाचं डोंगर त्या ठिकाणी झालेलं असतं, किंवा बरेच जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर त्या ठिकाणी असते. आणि कुठेतरी ही जिम्मेदारी पेलवत असताना ते त्याला सामोरे जाऊ शकत नाही आणि बऱ्याच जणांनी आपल्या जीवन यातना या ठिकाणी संपवलेल्या आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो
की शेतकरी बांधव हा जगातील सर्वात श्रीमंत आहे, कारण पूर्ण देशाचं पालन पोषण करण्याचं काम हे शेतकऱ्याच्या बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. आणि मित्रांनो, मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज जरी तुमची ती 2-5 एकर जमीन असेल, ही कोट्याधीश रुपयाची जमीन आहे, लाखो रुपयाची जमीन आहे, तुम्ही थोडशा कर्जासाठी आपली जीवन यातना या ठिकाणी संपवू नका. सुख दुःख जीवनामध्ये येत असते आणि आज तुमच्या जाण्याने तुमच्या परिवाराचा उदरनिर्वाह किंवा त्या ठिकाणी कोण तुमच्या परिवाराकडे लक्ष देतं. मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, 2 दिवस लोक रडतात, तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी विसरून जातात. एक पेपरला बातमी येते, काही राजकीय पुढारी तुमच्या मृत्यूच्या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात, 2 शब्द श्रद्धांजलीचे त्या ठिकाणी वाहतात, पण तुमचा परिवाराकडे कोण लक्ष त्या ठिकाणी देत. तर कुठेतरी तुम्ही तुमच्या पत्नीचे एक सावली आहात, तुम्ही तुमच्या लेकरा बाळाची सावली आहात, तर कुठेतरी तुमच्या जाण्याने जगाला काहीच फरक या ठिकाणी पडत नाही, पण तुमचा परिवार या ठिकाणी उघडा पडतो. तर आपण कोणत्याही संकटाला न जुमानता आपण त्याला सामोरे जावे. आणि मी शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या मालाला आपण चांगला भाव या ठिकाणी देण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी या ठिकाणी करण्यात यावी, कारण कुठेतरी शेतकरी हा हवालदिल होत चाललेला आहे. कोणीही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. फक्त निवडणुकीपुरतं त्यांच्याकडून मतदान घेण्यासाठी त्यांना चॉकलेट त्या ठिकाणी दिलं जातं, त्यांना आश्वासनं त्या ठिकाणी दिल्या जातात, पण कुठेतरी शेतकऱ्याची अंमलबजावणी, कर्जाची अंमलबजावणी असो किंवा शेतकरी मालाचे हमी भाव या ठिकाणी शेतकऱ्याला दिला जात नाही. अरे तुम्ही आताच पाहू शकता की मक्का 1200-1300 रुपये, अरे आधीच ती 20%, 100% बाकी 20% मक्का त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये पिकलेली आहे आणि पुन्हा 1200-1300 रुपये भाव या ठिकाणी कुठेतरी शेतकऱ्यांचं शोषण हे शासन या ठिकाणी करते. आता काहीतरी शासनाच्या माध्यमातून 1700-1800 भाव त्या ठिकाणी झाला, पण मला वाटतं ते बी ठराविक ठिकाणी तर सगळीकडे हा भाव वाढावा व जे घेणारे होलसेलर व्यापारी यांच्यावरही शासनाचा वचपा त्या ठिकाणी पाहिजे की कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक नाही झाली पाहिजे. तुम्ही हमी भाव त्या ठिकाणी दिला तर शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या व्यापाराकडे किंवा कोणाकडे पाहण्याचं काम या ठिकाणी पडणार नाही. पण होतं काय, आडीनडीला हे लोक कॅश पैसे त्या ठिकाणी देतात आणि शेतकऱ्यांच्या मागे तगादा असल्यामुळे शेतकरी त्या पैशाला पाहून त्या ठिकाणी भूल थापे देतात आणि त्या ठिकाणी काही भावासो विकून त्या ठिकाणी मोकळं होतात, कारण त्यांना लोकांचे कर्ज त्या ठिकाणी द्यायचे असते आणि कर्ज देण्यात असताना बरेच पैसे ते व्याजाने त्या ठिकाणी घेतलेले असतात. त्यामुळे शेतकरी ते माल शेतामध्ये जास्त दिवस त्या ठिकाणी ठेवू शकत नाही किंवा भाव वाढेल याची अपेक्षाही ते त्या ठिकाणी करू शकत नाही, कारण कुठेतरी माल निघल्याच्या नंतर सावकारांचा असो, खतबीजवाईंचा असो, हा तगादा त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी लागलेला असतो आणि त्याच कारणाने या तगाद्याला पाहून शेतकरी भाव कमी जास्त का व्हायला पण त्या ठिकाणी शेतातील माल या ठिकाणी विकून टाकतो. तर मित्रांनो, नुसता शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी चालणार नाही, तर कुठेतरी शेतकऱ्याकडे शासनानं खरंच लक्ष या ठिकाणी द्यायला पाहिजे. नाहीतर एक काळ असा येईल जर शेतकरी बांधवनी जर शेतकऱ्याने शेतीकडे कधी या ठिकाणी लक्ष कधी दिले तर आपल्या भारत देशाची सुद्धा नेपाळ सारखी परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते, कारण शेतकरी आहे म्हणूनच आपला देश या ठिकाणी चालतो. कारण कोरोनाच्या काळात सगळे त्या ठिकाणी थांबले होते, पण शेतकरी बांधवाच्या माध्यमातून भाजीपाला ज्या बी उत्पन्न होतं ते त्या ठिकाणी थांबलं नव्हतं आणि कुठेतरी लोकांचा उदरनिर्वाह शेतकरी कायमस्वरूपी त्या ठिकाणी करत असतो. पण कोरोनाच्या काळात सर्व गोष्टी ठप्प झाल्या त्या, पण शेतकरी बांधवाचं मग दूध व्यवसाय असो, भाजीपाला असो, हा त्या ठिकाणी व्यवसाय ठप्प झाला नव्हता. जीवाची पर्वा न करता शेतकरी बांधव या जगाला पोहोचण्याचं, या महाराष्ट्राला पोहोचण्याचं काम या शेतकरी बांधवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत होतं. तर कुठेतरी शेतकऱ्याकडे शासनानं दुर्लक्ष न करावं, कारण शेतकरी बांधव जेवढा मायाळू, जेवढा गोड, जेवढा चांगला आहे तेवढा जर त्याच्यावर जास्त जर तुम्ही दुर्लक्ष या ठिकाणी केले तर येणाऱ्या काळात तुम्हाला सुद्धा धडा शिकवण्याचं काम हा शेतकरी बांधव या ठिकाणी करू शकतो. तर मी या शेतकरी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि जाता जाता एवढंच एक सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, शेतकरी बांधवांनो, जीवनामध्ये सुख दुःख संकट या ठिकाणी येत राहतात, पण कोणत्याही संकटाला न घाबरता आपण आपल्या परिवाराचे एक आधारस्तंभ आहे, कारण तुम्ही तुमच्या गेल्याने कुठेतरी तुमचा परिवार या ठिकाणी उन्हात पडतो. म्हणून आत्महत्याचा विचार मनामध्ये आणू नका आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जा, कारण तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत आहे. लोकांना
बिगाभर सुद्धा जमीन नाही, पण तुम्ही कुठेतरी 2-2, 4-4, 5-5 एकर जमिनीचे मालक आहे। एका एका एकर जमिनीची किंमत ही 20-20, 30-30 लाख रुपये या ठिकाणी झालेले आहे आणि आपण क्षुल्लक कर्जपायी लय 2-5 लाखासाठी या ठिकाणी आत्महत्या करतो। अरे 1 गुंठा कधी विकला तर आपल्याला 4-5 लाख रुपये या ठिकाणी मिळतात। तर कुठेतरी आपण न घाबरता, आपण संकटाला न जुमानता आपण आत्महत्येचा मनात विचार या ठिकाणी आणू नये, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद।